हॅलो, सणवार येतात आहेत आणि आता गणपती येतात, तर गावाला जायची लगबग किंवा सगळ्याचीच लगबग असणार आणि तुमच्याकडे असलेली साकळ्या किंवा पैंजण किंवा कोणतीही चांदी तुम्हाला चमकवायची आहे का, ती पण 5 मिनिटात. तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही जी चांदी आहे म्हणजे माझे पैंजण, ते कसे लख्ख करायचे आणि तुमच्याकडे असलेली कोणतीही चांदीची गोष्ट 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही एकदम चमकदार बनवू शकता. चला, आणि हे मी ना पहिला ट्राय केलंय आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. सो चला आपण किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये जास्त काम आहे आणि याच्यासाठी फक्त घरगुती सामानच लागणार आहे. सो सर्वात प्रथम आपण एक जुनं टोप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. त्यात एक मोठा चमचा एवढा आपली डिटर्जंट पावडर घालायची, अर्धा चमचा एवढा मीठ घालायचं, कोणतंही मीठ चालेल तुमच्या घरातलं, आणि एक मोठा चमचा एवढा बेकिंग सोडा घालायचा. हे सगळं मिक्स करून चांगलं उकळवून द्यायचं. माझ्या साखरेचा कलर बघू शकता, एकदम काळी पडली आहे ती. आणि हा आता उकळ आलेली आहे, याला आता आपल्या साखळ्या ह्यात घालून घेऊया आणि 2 मिनिटासाठी ना चांगलं उकळवून घ्यायचं. असं थोडंसं बाहेर येतं ते फेस पण ठीक आहे. आपल्या साखळ्या बघा किती छान लख्ख करून निघालेत 2 मिनिटाच्या आतमध्ये. आणि याला ना चांगलं थंड पाण्याने धुवून घ्यायचं. आपल्या साखळ्या बघा किती चमकदार झाल्या. आता याच सगळ्या पण मम्मीला दाखवूया. मम्मी, किती काळ्या झालेल्या सांग. एकदम लख्ख झालेत की नाही. बिफोर आणि आफ्टर दाखवते. हे बघा, अशा प्रकारे तुमच्या घरची कोणतीही चांदी असेल किंवा आता गणपतीसाठी जे तुम्ही डेकोरेशन करत असाल जे चांदीचं असेल, ते असं तुम्ही लख्ख करू शकता या 5 मिनिटाच्या ट्रिकनी आणि घरातल्या वस्तूंसोबत. सो नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय.